अगदी होटाने सुद्धा तुटतील एवढ्या मऊ लुसलुशीत आज आपण नागपंचमी विशेष कानुल्या कशा बनवायच्या ही रेसिपी बघतो. त्यासाठी एक नारळ फोडून घेतलेला आहे. खोबऱ्याचे काप करायचे. ज्या वाटीने आपला जेवढ्या खोबऱ्याचे काप किंवा किस भरेल त्याच वाटीने आपल्याला गुळाचा किस किंवा गूळ चिरून घ्यायचा आहे. खसखस आणि विलायची पूड, जायफळ पूड आपल्याला इथे लागणार आहे. थोडा वेळ खोबरं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्या किंवा तुम्ही इथे खवून घेतलं तरी चालेल. त्यानंतर अगदी 2 मिनटं आपल्याला हे मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचं. नंतर एक चमचा त्यामध्ये तूप घाला. चांगलं खोबरंचा किस जो आहे ना तो भाजून घ्या. त्यातलं थोडंसं पाणी जे असतं ते ओलसरपणा उडून गेला पाहिजे. नंतर गूळ घाला आणि चांगलं परतून घ्या. थोडंसं ओलसर असतानाच काढून घ्या. नंतर त्यामध्ये विलायची पूड, थोडंसं मीठ आणि सुंठ पावडर, जायफळ पावडर आणि खसखस घालून मिक्स करा. 2 वाट्या इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर तेवढंच पाणी म्हणजे 2 वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे. चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालायचं आहे. 1 चमचा तूप घालायचं आहे. पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि तांदळाचं पीठ यामध्ये घालून व्यवस्थित उकड हलवून घ्यायची. उकड हलवून घेतली की झाकण ठेवून 5-6 मिनटं वाफ देऊन घ्यायची. वाफ देऊन झाली की आपली उकड एकदम मऊ लुसलुशीत अशी वाफवली जाते. नंतर तांब्याने किंवा ग्लासाने उकड मोडून घ्या या पद्धतीने चांगली आणि नंतर 1 चमचाभर तूप यामध्ये घाला आणि जितकी वेळ तुम्हाला ती चांगली मळता येईल तेवढी चांगली मळून घ्या. जोपर्यंत एकदम ती मऊ लुसलुशीत होत नाही किंवा अशी हातावरती ताणली जात नाही तोपर्यंत सारण इथे हलवून घ्या. आता सारण आपलं इथे चांगलं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. छोटासा लिंबाच्या आकाराचा एवढा आपल्याला इथे उकडचा गोळा घ्यायचा आहे आणि लाटण्याने तुम्ही ही पारी लाटून घेतली तरी चालेल. सारण तुम्हाला किती भरायचं तेवढं भरायचं. करंजीसारखी सेम आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे हळदीची पानं किंवा केळीची पानं असेल तर त्यावरती उकडायला घाला. नाहीतर असा रुमाल किंवा एखादं कापड घालून तुम्ही ही कानुली जी आहे ती उकडून घेऊ शकता. अगदी 10 मिनिटात मोठ्या गॅसवरती उकडून घ्या. छान मऊ लुसलुशीत कानुली आपली